साईनाथ साईनाथ श्री राम आए हैं, युग राम राज कराए हैं, शिरडी वाले साई बाबा। आपण पहिल्यापासून 2च केक कट करणार, त्याचं कारण आहे ते नंतर सांगतो. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम गणपती बाप्पा मोरया। बर्थडे बॉय वर्षातून एकदाच असं काहीतरी ना माझ्या घरात एवढी माणसं तुम्हाला दिसतात, नाही तर वर्षभर तुम्ही बघतील मी आणि माझ्या भावात असतो. चला, आज 1 एप्रिल आहे म्हणून आम्ही 1 मेणबत्ती लावली. आता 2 मेणबत्ती लावतो, कारण की 2 एप्रिलला यतीनचा बर्थडे, म्हणजे तुझा यतीन आज मी पण तुझा बर्थडे करून टाकते. चला केक कट केलाय, पण आता एवढ्यांमध्ये पहिला कोणाला द्यायचा आहे, तर आपण काय करतो दर वेळेप्रमाणे वयाच्या हिशोबाने ज्यांना आता मला बोलवायला लावू नका आणि आपापले तुम्ही पुढे या वयाच्या हिशोबाने. तर आम्ही वयाच्या हिशोबाने केक भरवतो. तर मित्रांनो, आता ना आपले मित्र लोक ना आपल्या घरी येतील आज संध्याकाळी. मला माहिती आहे कोण ना कोण येणारच, तर ना ते लोक मला ना सरप्राईज करणार, कारण की सगळेच ब्लॉगर सगळ्यांचे कॅमेरे चालू असतील. तर आपण काय करूया म्हणजे काय, मी इथे ना खाली जातो आणि ते लोक ना इकडे येतील, मग मी त्यांना ना गपचूप सरप्राईज देतो. बघूया, कारण की ते त्यांना रशे लिफ्टमधनं बाहेर आले की डायरेक्ट घरात इकडे जातील, नॉक नॉक करतील असं, आणि नंतर मला सरप्राईज द्यायला बघतील, पण मी त्यांना सरप्राईज देतो. तर आपण आता इकडे जाऊया आणि बघूया कधी आपण त्यांना सरप्राईज करूया. आले मला वाटतं, लिफ्टचा आवाज आला ना. हा आले आले. सगळे पुढे, आपण मागे. झाला ना एप्रिल फुल बरोबर. हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या इसका हम इंतजार कर रहे हो, सबसे पीछे उधर. आम्हाला एप्रिल फुल बनवलं, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सरप्राईजचं पोपट केलंस. बर्थडे बॉय, आज बर्थडे बॉय इंतजार कर रहे हो. चलो हमारा पीछा कर, तो हमारा पीछा कर, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला, सूर्या तर आपल्याला तुम्ही आता ओळखतात. सरप्राइज करने में ना एक्सपर्ट है रवि. इसको सरप्राइज करने के लिए हम इसके डोर पे खड़े हैं और बेल बजा रहे, और अंदर से बंदा बोल रहा है यहाँ पे नहीं रहता है, 5th फ्लोर. उसको मैं बोल रहा हूँ, आर्ग्यूमेंट कर रहा हूँ, जोशी फैमिली तो यहाँ पे लिखा है, और पीछे से जोशी हमको सरप्राइज कर रहा है. हैप्पी बर्थडे रवि, हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे. बॉडी बिल्डर, थोडं मास आम्हाला पण द्या. आम्हाला पण द्या. तू या. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, वाढदिवसाच्या चला हार्दिक शुभेच्छा. या आतमध्ये या. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक धन्यवाद 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 धन्यवाद. ये धन्यवाद. रवी, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. मोठ्या सबसिडीवर खेळायचं होतं पण जमलं नाही. हा खेळायचं आहे, पण आपल्याला मोठ्या सबसिडी लुडो वरती खेळायचं, पण ही छोट्या सबसिडीवर आपल्याला इथे सर्वांना खेळायचं आहे, म्हणून मी घेऊन आलो. सापशिडी आपण माहिती आहे लहानपणी खेळायचो. जसं तुम्ही आपल्या प्रत्येक ब्लॉग मध्ये व्हिडिओ मध्ये बघता की आपण जुन्या गोष्टींना जास्त वाव देतो, म्हणजे जुन्या गोष्टी जास्त शोधत होतो. तर त्यातलंच एक म्हणजे सापशिडी, हे आपण लहानपणी खेळायचो, माहितीये ना. लहानपणी आपण खेळायचो. सो हे माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे. आणि सो हे दिवस होते जे ना आपण चाळीमध्ये खेळायचो, माहिती ना. लहानपणीचे दिवस आठवले, चाळीमध्ये आपण हे खेळायचो, लॉकडाऊनचे दिवस आठवले. तर आता जर समजा आपण ब्लॉग बनवतो, तर आपल्या ब्लॉग माध्यमातून आहे ना आपण ट्राय करूया जेवढे जुने खेळ वगैरे आहेत तर तेवढे परत पुन्हा आणायचे. आणि आता हे सगळे ब्लॉग करतात आहे ना, तर माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, आपण ना एक असा ब्लॉग बनवू ना
की ज्याच्यामध्ये सगळे जुने खेळ असतील ना ते एक एक खेळाला आपण हे करूया. म्हणजे जे पहिल्याचे खेळ खो खो होता किंवा ते लगोरी. किंवा कोयबाडक होता, आपले गोट्यांचे खेळ होते ते आपण पुन्हा आणि पुन्हा त्या आठवणी जागा करूया. तर हे गिफ्ट मला खूप आणि आवडलं. रवीला मी बोलू इच्छितो की मिलिंद तो पण ही पण सबसिडी काहीतरी युनिकनेस आहे यामध्ये, ते जरा रवीला एक्सप्लेन. हे सबसिडी म्हणजे मोक्षपट, संत ज्ञानेश्वरांच्या काळातला मोक्षपट म्हटलं जायचं. ती तीन भावंड होती, ती भावंडही लहानपणी खेळायची. त्याच धर्तीवर हा सबसिडी आणलेला खेळ आहे. याच्यामध्ये जे दुर्गुण आहेत ते साप आहेत, म्हणजे आपल्याला साप आहेत दुर्गुण खाली आणतात, आणि सीडी म्हणजे सद्गुण, म्हणजे आपल्याला चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात वरती आणतात. हे सबसिडीचा खेळपट आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये सत्य म्हणजे काय तर महात्मा गांधी, तसंच मेहनत म्हणजे सचिन तेंडुलकर, असं युनिकनेस म्हणजे मुलांना पण इंटरेस्ट राहावा. म्हणजे मिनिंगफुल आहे, असं नाहीये नुसतं की मिनिंगफुल आहे त्या गोष्टी. आणि सबसिडी सोबत पाठी लुडो पण पाहिजे. तर लुडो मध्ये थोडासा मी परिवर्तन केलं. हे बघा, हा लुडो आहे. लुडो मध्ये कसं 4 सेफ झोन असतात ना, त्याच्यामध्ये 2 सेफ झोन आहेत, 2 बॅड झोन आहेत. म्हणजे तुम्ही वाईट केला तर तुम्हाला शिक्षा आहे. अच्छा, असं केलेलं आहे. आणि हा मूल्य शिक्षण पण आहे. म्हणजे थोडक्यात काही चांगल्या गोष्टींना प्रवृत्त, म्हणजे आपण चांगल्या गोष्टी चांगल्या मार्गावरतीच राहावं, हा एक त्या प्रकारे केलेला. म्हणजे मूल्य शिक्षण आणि संस्कार, म्हणजे मुलांना खेळता खेळता चांगले संस्कार मिळतील असं आहे. आणि आपण पण खेळू पण. येस, थँक्यू. काम करून घेऊ गाणं बनवतं काय? अरे जा दे काय दे सूर्याला गणेश यायचं लवकर. अरे दे लाजतोय काय. अरे वा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रतीक, यतीन आणि यश यांच्याकडनं गिफ्ट आहे. तर आपण गिफ्ट बघूया काय काहीतरी सरप्राईज आहे. याच्यावर समजलं आपण जास्त कामाची गोष्ट आहे ना, पण कामाची गोष्ट आहे. म्हणजे हे तिघा माझ्या डोक्यावर बसणार आहेत ह्याचा अर्थ. डोळ्यावरती पण आहे. डोळ्यावर तर कलर वरून काय आठवलं का? कलर वरून काय आठवलं? मस्त मस्त सूट झाली. आठव असं पण आहे काय? हो. काय बोलतो पोरीगिरीचा फोटो भेटा नाही रे बाबा, हे बघा. अच्छा, म्हणजे पूर्ण प्लेन, जरा पण काय नाही. ते पण नाही, वेगळं आहे. हे पॅन्ट. हा, अच्छा, म्हणजे कॉम्बिनेशन. अच्छा, असं आहे काय? मॅचिंग. अरे वा, हे बघा, हे पण आहे. एक नंबर. परत एकदा असं. चला, आता आम्ही ही काय केलं माहिती काय, सबसिडी काढली आहे बाहेर. तर आता नुसतं व्हिडिओ पुरती बोलणं की जुन्या आपण खेळ खेळूया असं न करता केक बीक आपण काय नंतर कापूया, पण पहिला हे एकदा खेळूया आणि जुन्या गोष्टी, जुन्या आठवणीत आपण रमूया. कोण कोण खेळतंय? मी आहे. मी 4 जण आहेत ना ऑलरेडी. आता ऑलरेडी 4 जण पाहिजे ना. 4 जण आहे ना. तो काय जो मी सबसिडी खेळला फर्स्ट टाइम मिलिंदचा येते. मी तो पहिला आणि तो सबसिडीचा विनर मी होतो त्यावेळेस. हा देतोय मी निळा कलर गणेशला, हा येल्लो तुला, हा रेड तुला आणि ग्रीन मला. हा, ग्रीन म्हणजे त्याला मार्केट असतं. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. 5. हे इथून एक होणार ना. 2 2 3 4 5. हे 5 वर आवडणार. सूर्या 6 5. हा बरोबर रवीला फॉलो करतोय. सहा नको. जय शकुनी मामा. परत येऊ बरोबर. कुठल्या तुझा शिडी मिळाली. अरे शिडी मिळाली. गप्प. हा, सांगायचं नाही. बघा, आता ह्याला शिडी मिळाली तरी हा वरती जात नाही. ह्याचा अर्थ काय, ऑपॉर्च्युनिटी मिळते तरी पण वरती जात.
शिडी भेटली सूर्याला सोडत नाही. आम्हाला शिड्या नाही मिळणार, आम्हाला धक्के खातच जायचं आयुष्यात. शिडीची नावं पण वाचा तुम्ही. आजकल मोबाइल ने इसकी जगह पे ले ली है. मोबाइल, बच्चे मोबाइल में काफी व्यस्त रहते हैं. ऐसे गेम खेलना बहुत कम हो गया है. अपने वीडियो के माध्यम से ऐसे गेम जो मोबाइल से दूर रहते हैं. अरे बरोबर वाचलं. दोन, एक, दोन, चार ऐसे गेम की 1, 2, 3, 4. जगह शिस्त, डिसिप्लिन. आता आम्ही काय करतो, जी शिडी चढून आम्ही त्या शिडीचं नाव पण घेतो. तर तिथे या शिडीचं नाव काय, शिस्त, डिसिप्लिन. आणि 45 वर गेली. 4, 1, 2, 3, 4. आम्हाला शिडी मिळणारच नाही, आम्हाला फक्त मेहनत करत जायचं पडेल. 46. 1, 2, 3, 4, 5. नाबाद केळी घेऊन जायला. 2, 1, 2. आता मला एक शिडी मिळाली आहे. आणि शिडीचं नाव आहे संयम पेशन्स, जे आपल्याकडे भरपूर आहे. पेशन्स. 22 वरून डायरेक्ट 44. संयम ठेवा. 2, 1, 2. चिटर. कोणती सीडी आहे? 77. ही शिडीचं नाव आहे ट्रस्ट वरती. ट्रस्ट वरती. कोणावर आहे trust? माझ्यावरती ट्रस्ट करू शकता. ट्रस्ट करू शकता माझ्यावरती. म्हणून तर तुमची गाडी नेतात. 6 आधी 6 बघूया. 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे 2 मिनिटामध्ये बोललो ना की ट्रस्ट करू शकता. तर माझ्या लगेच इगो आला असं. नाही, तसं नाही, चुकीचं बोलला. ओके. हा काय म्हणाला की माझ्यावरती ट्रस्ट ठेवा, पण तुला मी सांगतो प्रत्येकावरती आपण ट्रस्ट नाही ठेवत या जगात, म्हणून तुला नाही गिळला. म्हणून त्यांनी अहंकार आहे, आपण एक वेळा. अहंकार नाही पाहिजे आपल्याला, माहित नाही पाहिजे काय शिडी काय बघ. आता आपण कुठली शिडी चढलोय माहितीये का? ही शिडी चढलोय, ह्याला म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स. मला ही सबसिडी आवडली. जे जे शिड्या चढलोय ना तर बरोबर आल्या. 5, 1, 2, 3, 4, 5. वाचला. उतरायचं नाही, त्या उतरलो. नाही उतरत नाही. उतरत नाही शिडी उतरत नाही. फक्त 2. मला हे माहिती नव्हतं, उतरत नाही. कोणती सीडी आहे? ही शिडी आहे संयम पेशन्स. बरोबर फॉलो करतोय. 44. कारण रवी पण इथून हा. 44 वरती आहे. 2, 1, 2. म्हणजे सांगे बोला, सांग. 1, 2, 3, 4, 5 चौला. 6चा चान्स गेला. सेल्फी 7 आणि आणि अशा प्रकारे इथे हा खेळ संपणार आहे. स्वार्थ कळला ना? स्वार्थ 6. परत एकदा 6चा डाव. अजून एकदा. त्याला किती आहे? 2. वाचला रे. भाई हम भी साथ चलेंगे. भाई बिचारा खूप प्रयत्न करतोय पण येत नाही. हॅलो. आता ह्याला एक पडला पाहिजे. हॅलो. जिंकलो आपण फायनली. जिंकलेला आहे. या खेळाचा अर्थ काय माहिती का? या खेळाचा अर्थ असा पूर्णपणे होतो बघ. शिडी कुठल्या आल्या? संयम आली, शिस्त आली. म्हणजे त्या शिड्यात चढून आपण 7 वर्ष आतापर्यंत इथपर्यंत पोहोचले आणि आज खेळामध्ये पण तसा संयम आणि जिद्द दाखवून आपण इथपर्यंत पोहोचले. सगळ्यांच्या मागे होतो, सगळ्यांच्या पुढे गेलो. त्या खेळाचं ना म्हणजे एकदम म्हणजे परफेक्ट खेळ आहे. आणि आमचं काय इन्स्टंट सक्सेस पाहिजे. इन्स्टंट नाही, ते तुम्हाला प्रयत्न मेहनत करावी लागणार. त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. जसा गड्या पुढे गेला पटपट मागे आला. मग आता तिघांमध्ये करायचं ना कंटिन्यू. करा खेळ खेळा, आपले जुने दिवस आठवण करा. आता आम्ही एवढे प्रत्येक जण कोण ना कोण कुठे ना कुठे कामधंद्याला आहोत, तर ह्या बिझी जीवनातून पण ना तुम्ही तुमच्या मम्मी पप्पांसोबत म्हणजे ते दिवस पुन्हा आठवू शकता, लहानपणीचे दिवस. हा खेळ इतका भारी आहे. आणि या खेळांमध्ये नुसतं तुम्हाला खेळ नाही तर तुम्हाला तुमची जे लहान मुलं आहेत त्यांना
संयम म्हणजे काय, पेशन्स म्हणजे काय, किंवा इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्रपणे तुम्ही कसं काम करू शकता, किंवा असं मिनिंगफुल ही पूर्णपणे पंक्च्युअलिटी म्हणजे वेळेचं तुम्ही महत्व सांगू शकता. आणि त्या वेळेच्या महत्वाने म्हणजे या सगळ्या शिड्या चढल्याने काय होतं, कसं होतं, हे पूर्ण खेळ हा एक मिनिंगफुल खेळ आहे. म्हणजे तुम्ही त्याला मिनिंगफुल घेऊ शकता आणि त्या मुलांना तुम्ही सांगू शकता, दाखवू शकता, त्यांच्यासोबत एन्जॉय करू शकता. तर हा खेळ मला खूप आवडला. तर मी आणि माझ्या बाबांबरोबर खेळेन आम्ही खेळ, आणि त्याचा पण एक ब्लॉग बनेल आणि त्याच्यामध्ये दाखवेन की कोण जिंकलं. तो आम्ही कॉम्पिटिशनचा ब्लॉग बनवू. सो मिलिंद मला खूप आवडलंय, मस्त. आणि तुझी इच्छा होती मी खेळावं आणि आधी पहिला आलो. नीचे खाली ठेवतोय. तुझा कॉल लागला एक देऊ पाहिजे रवी, आलो ना. तुझा कॉल लागला. मजा झाली. तुझा कॉल लागला. एक पे पप्पू क्यों लिखा है? ये मला लहानपणी कसं मला सगळेजण पप्पू बोलतात. अच्छा, लहानपणापासून पप्पू बोलतात. म्हणजे आर्टिस्ट नंबर दे. नाव चेंज कर. आज तू सेलिब्रिटी झाले. ह्याचं नाव आहे निखिल. कुठल्या पण गोष्टी असू दे किंवा काय अरेंजमेंट असू दे तर आम्ही तुझ्यावर सोपवून देतो. तर म्हणजे हा सांगतो, हा सगळं ठरवतो आणि याला आम्ही नाव दिलं. तुझं नाव फेमस करणार आपण अन्नपूर्णा. म्हणजे अन्नपूर्णा का माहिती काय, हे भाऊ याला ना लोकांना कोणीही असो त्याला ना खायला भरपूर आवडतं. अशी माणसं खूप कमी असतात. त्यामुळे ना तर आपल्या एकदम घरातलं आहे. रवी कॅडबरीचा कोणी आणला की तो बहिणींनी पाठवलाय, प्रतीक्षा बहीण आणि भाऊजी. नाही तर भाऊजीला कॅडबरी. प्रतीकला पण मिस करत होतो. यस, प्रतीक भाऊ मिस करतो. आमचा मोठा प्रतीक आहे ना, छोटा प्रतीक कॅमेरा पकडलाय, पण मोठा प्रतीक सोनावणे तो उज्जैनला गेलाय दर्शनासाठी. नाही तर प्रतीकच आहे, शूट करतोय. साईनाथ 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 तेरे हजारों. तुम्ही पण बोला. साईनाथ तेरे हजारों हाथ, जिस जिसने तेरा नाम लिया, जिस जिसने तेरा नाम लिया, तू लिया उसके साथ. साईनाथ 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 तेरे हजारों हाथ, साईनाथ तेरे हजारों हाथ. साईनाथ 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 तेरे हजारों हाथ. तू चाहे तो टल जाएगा तू ही बोला, तू ही नाथ, तू ही बोला, तू ही नाथ. साईनाथ 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 तेरे हजारों हाथ, साईनाथ तेरे हजारों हाथ. जिस जिसने तेरा नाम लिया, जिस जिसने तेरा नाम लिया, वो लिया उसके साथ. साईनाथ 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 तेरे हजारों हाथ, साईनाथ तेरे हजारों हाथ. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. पल पल में युग युग में श्री राम राम राम, मन मन में कण कण में श्री राम राम राम. ही सुरुवात अशी आहे. पल पल में युग युग में श्री राम राम राम, मन मन में कण कण में श्री राम राम राम. प्रभु श्री राम आए हैं, युग राम राज कलाए हैं. प्रभु श्री राम आए हैं, युग राम राज कलाए हैं. आंखों के तारे आए हैं, अवध में राम आए हैं. आंखों के तारे आए हैं, अवध में राम आए हैं. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसिन्दं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि.
भवामी चैतन्यमामी गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया बार बार दिन ये आए बार बार दिन ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू हैप्पी बर्थडे टू यू हे गेलं थँक्यू उभं हे तू टीका छोटा लावायचा मोठा लावायचा छोटा छोटा भटकंती प्रवास रवीचा नवा लवकर 1 मिलियन होऊन दे रे महाराजा असाच आमच्यावरती तुझा आशीर्वाद होऊन दे रे महाराजा तुझ्या सोबत आमचे पण 1 लाख सबस्क्रायबर होऊन दे रे महाराजा 50 50 3 वर्ष बाकी आहेत 50 आपण पाया पडतो ना अरे नको आता आपण त्यामध्ये 1 2 3 केक आहेत कट आहेत करायचे तर आपण त्यामध्ये 1 केक ठेवायचा आहे आणि आपण पहिल्या फक्त 2च केक कट करणार आहे ठीक आहे त्याचं कारण आहे ते नंतर सांगतो 1 2 आणि 3.5 Happy birthday to you. आता हे 2 केक कट झाले Happy birthday to you. आता हे 2 केक कट झाले आता तिसरा केक कट करायला देतो मी यतीनला कारण की यतीनचा पण उद्या बर्थडे आहे तर आज आपण त्याचा पण बर्थडे या निमित्ताने परत Happy birthday to you in advance. Happy birthday to you. Happy birthday dear Yatin. Happy birthday to you. हवे नाही तर तुम्हाला फॉलो करतो ना अख्खा खा मला बर्थडे मध्ये पण फॉलो म्हणजे माझा 1 तारखेला त्याचा 2 तारखेला म्हणजे आम्ही आल्यापासून आम्ही त्यांना खूप मानतो म्हणजे यांनी बोलला नाही रवी नाही तर रवी शांत म्हणजे एवढा आम्ही यांना मानतो आणि यांचं पूर्ण जी फॅमिली आहे ना आमच्या घरात आहे जो आपला कोण शौर्य त्याचा तर मी कुठल्याच बर्थडेला नाव विसरणार आता त्याचा पप्पा आहे पण त्याला पण नाही विसरत आम्ही त्यामुळे शौर्याला विसरतो आज शौर्याला पण मिस करतो काय नाही केला म्हणजे कधी पण कुठली गोष्ट असेल ना तर आम्ही डिस्कस करतो बोलतो ना मी मोठ्या माणसाची बोलत असतो बाबाने विचारलं बाबा भडकता बाबा भडकता मावले बाबा आहे तारीफ तेरी निकली है दिल से आई है लब पे बन के कवाले शिरडी वाले साई बाबा आया है तेरे दर पे सवारी शिरडी वाले साई बाबा आया है तेरे दर पे सवारी दुनिया है गुलशन सब फूल
दुआएं, आंखों में आंसू, दिल में उम्मीदें, पर जो निकाली शिरडी वाले साईं बाबा, आया है तेरे दर पे सवारी. आई मी आयलोय ग आई तुझ्या ग दर्शनाला. आई मी आयलोय ग आई तुझ्या ग दर्शनाला. आईचा माझ्या खेळतोय वारा कारलेच्या डोंगराला. आईचा माझ्या खेळतोय वारा कारलेच्या डोंगराला. आई मी आयलोय ग आई तुझ्या ग दर्शनाला. आई मी आयलोय ग आई तुझ्या ग दर्शनाला. सवनो बुनक्तु सवीर्यं कर्वावै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावै. ओम शांती शांती शांती. Later. सो मित्रांनो, बर्थडे सेलिब्रेशन इथे झालेलं आहे. वर्षातून एकदाच असं काहीतरी ना माझ्या घरात एवढी माणसं तुम्हाला दिसतात. नाहीतर वर्षभर तुम्ही बघतील मी आणि माझे भावाच असतो. सो जास्त माणसं नसतात. सो तुम्ही सगळे आपले मित्र आहेत, सगळे युट्यूब फॅमिली आहे. ही मोठी फॅमिली आहे आणि तुला पण हॅपी बर्थडे. हा सो तुम्ही सगळेजण आलात. मला खूप बरं वाटलं. माझं घर भरलं आजच्या दिवशी. तर तुम्हा सगळ्यांना थँक्यू सो मच. ठीक आहे, माणसं पण भरलेली आहे. भाऊ हे तू असं नको टी शर्ट घालून माझ्या पुढे. मला कॉम्प्लेक्स येतो. कॉम्प्लेक्स अरे माहिती पण होत नाही ना. ना पण मस्त. एक बॉडी दाखव इकडे 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 इकडे. चलो गाणे बाय एक पोज. एक पोज मारा. पोज कुठली तरी, कुठली पण. बॅक 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 बॅक. हा क्या बात है. कडक सही मस्त. चलो थँक्यू सगळ्यांना वन्स अगेन. हॅपी बर्थडे. बाय बाय. हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.